नमस्कार. आस्वाद म्हणांच्यामध्ये सर्व खवय्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर रक्षाबंधन स्पेशल चला मग मिठाई बनवूयात, तेही केशर बदामचे पेढे. फ्रेश आणि एकदम हेल्दी अशा पद्धतीने बनवणार आहोत आपण, बिना साखर ते पण. तर त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती बघूयात. तर इथे एक पॅन मी गरम करून गॅस बंद करून घेतलेला आहे, जेणेकरून आपलं जे काही तूप आहे, जे 2 चमचे तूप आपण ॲड करणार आहे, तर ते इथे मेल्ट झालं पाहिजे. म्हणून मग मी गरम करून घेतलेला पॅन आहे आणि गॅस बंद करून टाकलेला आहे. आणि त्यानंतर आपण हे तूप घालणार आहोत आणि त्यानंतर आपण इथं केशरचं दूध घालणार आहे. म्हणजेच की केशर भिजवलेलं दूध मी इथे वापरलेलं आहे. 7 ते 8 काड्या मी इथे केशर टाकलं होतं त्यामध्ये. आणि त्यानंतर ते दूध थोडा वेळ ठेवलं होतं. आणि त्यानंतर इथे मी बदामची पावडर टाकलेली आहे, जेणेकरून काय होईल की बदामचा एक टेस्ट पण येईल आणि बदाम त्यामध्ये लागतील सुद्धा. किंवा तुम्ही जर बदामचं दूध वापरणार असाल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. तर मी इथे बदाम कच्चेच मी इथे बारीक करून घेतलेले आहेत. मी इथे 1 कप एवढी मिल्क पावडर घेतलेली आहे. कोणत्याही ब्रँडची तुम्ही वापरू शकता. आणि हे सगळं जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून कोणतीही गुठळी नाही राहिली पाहिजे. आणि इथे सुद्धा आपला गॅस बंदच आहे. हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. गॅस जर तुम्ही चालू ठेवलात तर त्याच्या गाठी बनतील, पूर्ण मिश्रण हे आटून जाईल आणि तुम्हाला काहीही व्यवस्थित करता येणार नाही. यासाठी आपण गॅस बंदच ठेवणार आहे. आता ह्या स्टेजवरती म्हणजेच की आपलं सगळं व्यवस्थित एकजीव झाल्याच्या नंतर आपण याला गॅस चालू करून घेणार आहे. गॅससुद्धा चालू केल्यावरती एकदम लो फ्लेमवरतीच ठेवायचं. आणि हे प्रोसिजर खूप फास्ट होते, म्हणजेच की दूध जे आपलं पावडर आहे ते मिल्क पावडर ते एकदम घट्ट होतं. तर त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि त्यानंतरच गॅस एकदम बारीक फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटांमध्येच हे सगळं काही बघू शकता तुम्ही की एकजीव व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणजेच हे पॅन सोडतं आहे. बघू शकता गोळा तयार झाला आपला. हे 1 ते 2 मिनिटांमध्येच होतं. एवढं काही गरम नाही आहे. त्यामध्येच आपण हे व्यवस्थित चेक करून घेतो आहे की गोळा होतो आहे. गॅस बंद करायचा आणि हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. भांड्यामध्ये काढून घेतल्याच्या नंतर हे थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर म्हणजेच एकदम थोडंसं थंड होऊन द्यायचं. खूप जास्त थंडही नाही करायचं आहे आपल्याला, म्हणजेच हात लावता येईल अशा कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचं. आणि त्यानंतर हे व्यवस्थित आपण एकजीव करून घेणार आहे. त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि थोडंसं तूप लावायचं आहे, जेणेकरून काय होईल की आपल्याला हा गोळा व्यवस्थित हाताला चिटकणार नाही आणि आपल्याला हँडल करता येईल याच्यासाठी. तर त्याला व्यवस्थित आपण चिकटपणा आणण्यासाठी किंवा तेलकटपणा आणण्यासाठी आपण इथं व्यवस्थित त्याला तूप लावून घेतो. आता हा गोळा तुम्ही बघू शकता की हा व्यवस्थित हँडल करता येतो आहे, चिटकत नाही आहे हाताला. तर आता आपण याचे आवडीनुसार गोळे तयार करून घेणार आहे. त्याचबरोबर आपण जर का ह्या चॅनलवरती आस्वाद म्हणांच्या या चॅनलवरती जर का नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपला जो दुसरा चॅनल आहे आस्वाद म्हणांचा आर्ट अँड क्राफ्ट, त्यालासुद्धा भेट द्यायला विसरू नका. तर इथे मी एक स्पूनच्या सहाय्याने, म्हणजेच की सगळे आपले जे काही पेढे आहेत तर ते एकसारखे आले पाहिजेत, एकसारखे दिसले पाहिजेत व्यवस्थित, जसे की मार्केटमध्ये मिळतात. तर त्यासाठी एक स्पून घेतलेला आहे जो की खोलगट आहे. तुम्ही इथे हाताने सुद्धा व्यवस्थित करू शकता, पण मी इथे थोडंसं व्यवस्थित दिसावे म्हणून मग स्पूनचा वापर केलेला आहे. तर त्याने व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला. आणि त्यानंतर इथे जसा की पेढ्यांचा उंचवटा असतो तसा पद्धतीने आपण त्याला व्यवस्थित आकार देणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला आकार देऊ शकता. जे काही त्याचं गार्निशिंग ते सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. आणि हे पेढे मुळात आपण जे बनवलेले आहेत ते शुगर फ्री आहेत, म्हणजे साखरेची गरज इथे वाटली नाही, कारण मिल्क पावडर ही स्वतः गोड असते, त्यामुळे आपल्याला इथे साखरेची गरज नाही पडत. पण तुम्हाला जर का जास्त गोड आवडत असतील तर तुम्ही इथे पिठी साखर, ज्यावेळेस आपण सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स केले होते त्याच वेळेस इथे टाकू शकता. 2 ते 3 चमचे इनफ होते. त्यापेक्षा जास्त टाकली तर जास्त गोड होऊ शकते. तुम्ही बघू शकता की आपले पेढे तयार झालेले आहेत. त्याला गार्निशिंगसाठी मी इथे बदाम आणि केशरचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. नक्की कळवायला विसरू नका कशी झाली रेसिपी. पुन्हा एकदा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत